Good morning, friends. So, today we are going to see a beautiful story from our textbook, a 1.3 lesson, The Cop and the Anthem by O. Henry. तर आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एक छानशी गोष्ट जी आहे, आपला जो तिसरा लेसन आहे, द कॉप अँड द अँथम, जी बाय ओ हेनरी यांनी लिहिलेली आहे. ही गोष्ट आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपण या लेखकासंदर्भात आपण माहिती पाहूया. फर्स्ट वी आर गोइंग टू सी सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. तर या गोष्टीचे, या धड्याचे जे लेखक आहेत, विल्यम सिडने पोर्टर हे एक अमेरिकन लेखक आहेत, पण ते ओ हेनरी या टोपण नावाने ओळखले जातात. त्यांनी द रोलिंग स्टोन या विनोदी साप्ताहिकाची सुरुवात केली, पण जेव्हा त्यांना या प्रयत्नात अपयश आले तेव्हा त्यांनी हॉस्टन पोस्ट या वर्तमानपत्राच्या कार्यालयात एक पत्रकार, एक स्तंभलेखक व काही वेळेला एक व्यंगचित्रकार म्हणून कार्य केले. तर अशा लेखकाची ही छोटीशी, लेखकाने लिहिलेली ही छोटीशी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्यक्ष या गोष्टीला सुरुवात करण्या अगोदर, बिफोर सीइंग द स्टोरी, वी आर गोइंग टू सी सम इन्फॉर्मेशन अबाउट दॅट स्टोरी, की ही गोष्ट नेमकी कशा संदर्भात आहेत हे आपण पहिल्यांदा पाहूया. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Soapy's futile attempts to get arrested in a very humorous way. तर या गोष्टीचे जे प्रमुख पात्र आहे ते एक सोपी, हे या गोष्टीचे प्रमुख पात्र आहे. तो एक व्यक्ती आहे, तो एक भटक्या आहे. भटक्या म्हणजे तो सतत इकडे तिकडे फिरत असतो व एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तो व्यक्ती आहे. गंभीर अशा, तीव्र अशा हिवाळ्यामध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ निवारा नसतो व स्वतःचे संरक्षण व्हावे, या हिवाळ्यात स्वतःचे संरक्षण व्हावे यासाठी तो जेलमध्ये जाण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. या प्रयत्नाची माहिती या गोष्टीमध्ये दिलेली आहे. तसेच या गोष्टीचा शेवट हा अनपेक्षित असा होतो. ओ हेनरी यांनी सोपी हा जेलमध्ये जाण्यासाठी जे निष्फळ प्रयत्न करतो याचे वर्णन अतिशय विनोदी पद्धतीने केलेले आपल्याला या गोष्टीमध्ये दिसून येते. नाव वी आर गोइंग टू सी द actual story, actual lesson. We are not going to see the story line by line. We are not going to see the lesson line by line. We are going to summarize the lesson. आपण काय पूर्ण धडा हा लाईन बाय लाईन पाहणार नाही आहेत, फक्त त्याचा महत्त्वाचा भाग सारांश स्वरूपात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flowed together. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. आता आपल्या गोष्टीचं जे प्रमुख पात्र आहे ते एका पार्कमध्ये बेंचवर बसलेलं असतं आणि त्याची सुरुवात आपल्या गोष्टीची कशी होते की तो आपला गोष्टीचं जे प्रमुख पात्र आहे सोपी, तो त्या बेंचवरून उठतो आणि चालू लागतो. तो ब्रॉडवे आणि फिफ्थ अव्हेन्यू हे जे दोन मार्ग ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी पोहोचतो आणि ब्रॉडवेपासून तो वळून एका सर्व सुविधांनी युक्त अशा विलासी अशा उपहारगृहासमोर तो थांबतो. आता हे
चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्ट्रोल आउट म्हणजे चालतं. आणि लक्झरियस कॅफे, अतिशय उत्कृष्ट चैनी विलासी असे हे उपहारगृह आहे. He was shaven and his coat was trimmed, and his neat black bow had been presented to him by a lady missionary on the Thanksgiving day. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. त्यानं दाढी केलेली असते, त्यानं उत्कृष्ट असा कोट, इस्त्री केलेला कोट, चांगला सुव्यवस्थित असलेला कोट घातलेला असतो. त्या कोटवर त्यानं बोही परिधान केलेला असतो. आणि हा जो कोट आणि ही जो बो असतो त्याला थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी एका लेडी मिशनरीने दिलेला असतो. आता लेडी मिशनरी म्हणजे एक समाज सेवा करणारी एक स्त्री असते, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये ननसुद्धा असं आपण म्हणू शकतो. की थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी त्या लेडी मिशनरीने तो कोट, तो बो आपल्या गोष्टीतल्या त्या प्रमुख पात्राला म्हणजे सोपीला दिलेला असतो. आणि तो सोपी त्या उपहारगृहासमोर थांबून विचार करतो की आपण जर कुणालाही संशय न येता त्या टेबलजवळ पोचलो तर यश हे आपले असेल. आता या ठिकाणी तो कुठल्या यशाचा विचार करतो की त्याला जेलमध्ये जायचं असतं, आणि जेलमध्ये जाण्यासाठी जो तो प्रयत्न करत असतो त्यासाठी हा त्याचा पहिला प्रयत्न असतो. आणि आपण जर त्या टेबलपाशी जाऊन पोचलो कुठल्याही अडथळ्याशिवाय तर आपल्याला यश आपल्या प्रयत्नामध्ये मिळू शकते. A roasted Malay duck, thought Soapy, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee, and a cigar. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. Here, island means here jail. तो त्या ठिकाणी त्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभारून विचार करू लागतो की भाजलेले बदकाचे मांस, वाईन, चीज, कॉफी आणि सिगार या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी आनंद घेऊ शकू, पण त्यासाठी लागणारे पैसे मी देणार नाही. आणि तेव्हा ते उपहारगृहातील लोक पोलीस बोलवतील व पोलीस मला जेलमध्ये घेऊन जातील असा तो त्या ठिकाणी उभारून विचार करू लागतो. पण जेलमध्ये जाण्या अगोदर मी छान असं जेवण या ठिकाणी करेल, आनंदाने सर्व या गोष्टी मी खाईल आणि माझं पोट या ठिकाणी भरून घेईल असा तो सोपी त्या ठिकाणी उभा राहून विचार करत असतो. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. पण जेव्हा हा सोपी आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा तेथील प्रमुख वेटरची नजर त्याच्या फाटलेल्या ट्राउझरकडे पडते. टॅटर्ड ट्राउझर्स म्हणजे पॅन्ट जी असते ते खालच्या बाजूला जी फाटलेली असते त्याला टॅटर्ड ट्राउझर्स असं म्हटलं. तर या चित्रावरून तुम्हाला ते लक्षात येईल. आणि त्याच्या खराब झालेल्या बुटाकडे सुद्धा त्या वेटरचं लक्ष जातं. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. जेव्हा ते वेटर त्याच्या फाटलेल्या ट्राउझरकडे पाहतात, त्याच्या खराब झालेल्या बुटाकडे पाहतात, तेव्हा ते वेटर त्याला तेथून बाहेर काढून टाकतात, म्हणजे त्याला आतमध्ये प्रवेश देत नाहीत. तेव्हा सोपीला लक्षात येतं की जेलमध्ये जाण्याचा आपला मार्ग काही सोपा नाही. आता त्याला जेलमध्ये जाण्यासाठी त्याला अजून काही प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी कोव्हेटेड आयलँड हिअर दिस कन्सेप्ट इज यूज्ड फॉर द जेल. की या ठिकाणी सोपीला कुठं जायचं असतं तर जेलमध्ये जायचं असतं. कारण का हिवाळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ निवारा नसतो. त्याला त्या आयलँडवर जायचं असतं, म्हणजे ज्या ठिकाणी ही जेल असते त्या ठिकाणी त्याला ते जायचं असतं.
At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Sophie took a stone and dashed it through the glass. आता सोपीचा पहिला प्रयत्न तर अपयशी झालेला असतो. आता तो परत ठरवतो की आपण दुसरा काहीतरी चांगला प्रयत्न करूया की त्यामुळे आपल्याला पोलीस जेलमध्ये घेऊन जातील. तेव्हा तो 6th अव्हेन्यूच्या चौकामध्ये जातो. त्या ठिकाणी एका लाईटच्या दुकानाच्या काचेच्या खिडकीमध्ये वेगवेगळ्या वस्तू अतिशय आकर्षकरित्या त्या ठिकाणी मांडलेल्या असतात. मग आपला हा सोपी काय करतो तर एक दगड घेतो आणि त्या खिडकीची काच फोडून टाकतो. या ठिकाणी चित्रामध्ये दिसेल की ते एक सुंदर असं इलेक्ट्रिक दुकान आहे. त्या दुकानाच्या खिडकीमध्ये काच लावलेली आहे. त्याच्या आतमध्ये असं आकर्षकरित्या काही काही वस्तू त्या ठिकाणी लावलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या सर्व खिडकीची काच सोपी एक दगड घेऊन त्या ठिकाणी फोडून टाकतो. People came running round the corner, a policeman in the lead. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. जेव्हा सोपी दगड मारून ती काच फोडतो तेव्हा त्या आवाजामुळे काच फुटल्याच्या आवाजामुळे एक पोलीस व काही लोक पळत त्या ठिकाणी येतात. पण सोपी त्या ठिकाणी अतिशय शांतपणे खिशात हात घालून उभा असतो व तो त्या पोलिसाकडे बघून हसतो. या ठिकाणी ब्रास बटन्स या शब्दाद्वारे त्या पोलिसाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मग तिथं तो पोलीस आल्यानंतर तो पोलीस आपल्या सोपीला विचारतो, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. द पोलीस आस्क्ड टू सोपी, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट, अँड सोपी रिप्लाइड दॅट, don't you think that I might have had something to do with it? तो पोलीस त्या ठिकाणी येतो आणि सोपीला विचारतो की ज्या माणसाने ही काच किंवा खिडकी फोडली आहे तो कोठे आहे. तेव्हा सोपी म्हणतो की तुम्हाला असे वाटत नाही का की ती काच मी फोडली असेल. The policeman refused to accept Soapy even as a clue. Men who smash windows do not remain to chat with police. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. पण तो पोलीस ते मान्य करत नाही की सोपी जेव्हा सांगतो की तुम्हाला असं वाटत नाही का की मी ती खिडकीची काच फोडली असेल, पण ती गोष्ट तो पोलीस मान्य करत नाही. तो म्हणतो की ज्या व्यक्तीने ही काच फोडली असेल, खिडकी फोडली असेल, तो काय असा शांतपणे पोलिसाशी बोलत उभारणार नाही. तेवढ्यात त्याला एक व्यक्ती कार पकडण्यासाठी पळत असलेला दिसतो व तो पोलीस त्याचा पाठीमागे निघून जातो. Soapy, with disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. सोपी परत निराश होतोय. या ठिकाणी जेलमध्ये जाण्यासाठी त्यानं जो दुसरा प्रयत्न केलेला असतो तो सुद्धा या ठिकाणी अपयशी झालेला असतो. ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सोपीला एक उपहारगृह दिसतंय की ते एक साधारण उपहारगृह असतं. त्या ठिकाणी अतिशय वाजवी दरामध्ये जेवण उपलब्ध असतं. Into this place Soapy betook himself without challenge. At a table he sat and consumed beef steak, flapjacks, donuts and pie. And then he told the waiter the fact that he had not money with him. सोपी मग काय करतो, त्या उपहारगृहामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करतो व एका टेबलवर जाऊन बसतो. तेथे बसल्यानंतर तो बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय या सर्व गोष्टींची ऑर्डर देतो. त्या सर्व खाद्यपदार्थ तो त्या ठिकाणी बसून
खातो आणि सर्व खाऊन झाल्यानंतर तो वेटरला सांगतो की या सर्वाचे पैसे काय आता माझ्याजवळ नाहीत. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर. द वेटर स्पिच्ड सोपी ऑन द पेमेंट सर्व. आणि सोपी म्हणतो की याचे आता बिल देण्यासाठी माझ्यावर पैसे नाही आहेत, तेव्हा तुम्ही पोलिसांना बोलवा, मला जास्त वेळ वाट पाहायला लावू नका. पण ते वेटर काय म्हणतात की त्यासाठी पोलिसाची काही गरज नाही आहे. तेव्हा तेथील दोन वेटर त्या ठिकाणी येतात, सोपीला पकडतात आणि सोपीला बाहेर पेव्हमेंटवर म्हणजे फुटपाथवर फेकून देतात. यावेळी सुद्धा सोपीला अपयश येतं. द आयलँड सीम्ड व्हेरी फार अवे टू सोपी. यावेळी सोपीला अपयश येतं व जेलमध्ये त्याचा जो जाण्याचा हेतू असतो तो त्याला फार कठीण दिसू लागतो, फार लांब दिसू लागतो. देन सोपी सॉ अ पोलिसमॅन नियर अ ड्रग स्टोअर. He walked towards the policeman, and he was seized with a sudden fear, and a dreadful enchantment rendered him immune to arrest. त्यानंतर सोपीला एका औषधाच्या दुकानासमोर एक पोलीस उभा असलेला दिसतो. सोपी त्या पोलिसाच्या दिशेने जातो आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर सोपीला वाटते की आता तो पोलीस आपल्याला अटक करेल. He started behaving a disorderly conduct. He began to yell, dance, howl, raved like drunken gibberish. तिथे त्या पोलिसाच्या जवळ गेल्यानंतर त्या पोलिसाने आपल्याला अटक करावी यासाठी सोपी काय करतो तर सोपी एका दारू पिलेल्या मद्य पिलेल्या व्यक्तीसारखा वागू लागतो, त्याच्यासारखा ओरडतो, त्याच्यासारखा नाचतो, त्याच्यासारखा बडबड करू लागतो, धिंगाणा घालू लागतो. म्हणजे हे सर्व केल्यामुळे तो पोलीस आपल्याला पकडून नेईल असं त्या सोपीला त्या ठिकाणी वाटतं. The policeman neglected him and said to another citizen, "It is one of them ale lads' celebration, the goose egg they give to the Hartford College. Noisy, but no harm. We have instructions to let them be." तेव्हा तो पोलीस या सोपीकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करतो व तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला तो म्हणतो ते हार्टफर्ड कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ते गोंधळ घालतात पण ते काही त्रासदायक नाहीत, त्यामुळे आम्हाला अशा स्पष्ट सूचना आहेत की आम्ही सर्वांनी अशा विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. सोपी बिकेम डिस्कन्सोलेट अँड वॉकड अवे. सोपी परत निराश होतो आणि पुढे जाऊ लागतो. ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन इन अ सिगार शॉप लाइटिंग अ सिगार. जेव्हा सोपीचा तिसराही प्रयत्न अपयशी होतो, त्याला तो पोलीस काय पकडत नाही, सोपी निराश होतो आणि पुढं जाऊ लागतो. पुढं जात असताना त्याला एका सिगारच्या दुकानामध्ये एक उत्कृष्ट असा पोशाख घातलेला व्यक्ती सिगार पेटवताना त्या ठिकाणी त्याला तो दिसतो. He saw his silk umbrella by the door. He stepped inside and grabbed it in, walked slowly. The man followed him hastily and said, "My umbrella." Sophie said, "Oh, is it? Well, why don't you call a policeman who stands on the corner?" सोपीला त्या सिगारच्या दुकानामध्ये जो व्यक्ती सिगार पेटवताना दिसतो त्याच वेळी त्याला काय दिसतं की त्या व्यक्तीने त्या दुकानाच्या दरवाज्यावर त्याची सिल्कची छत्री ठेवलेली दिसते. सोपी सावकाशपणे आतमध्ये जातो, ती छत्री घेतो आणि अतिशय सावकाशपणे तो चालू लागतो. त्या व्यक्तीचं लक्ष सोपीकडे जातो. ती व्यक्ती अतिशय गडबडीने सोपीच्या मागे येतो आणि सोपीला म्हणतो की ही माझी छत्री आहे. सोपी म्हणतो, "हो का, ही तुमची छत्री आहे का? ही तुझी छत्री असेल तर त्या ठिकाणी कोपऱ्यावर उभ्या असलेल्या त्या पोलिसाला तू बोलाव." कारण का सोपीला काही करून अटक व्हायचं असतं आणि त्याला जेलमध्ये जायचं असतं.
The man said, "Well, you know how these mistakes occur if it's your umbrella. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will." तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की वेल असं आहे का. तो म्हणतो की अशा चुका नेहमी होतात की आपण आपली छत्री समजून इतरांच्या छत्र्या उचलून आणतो. मी सुद्धा ही सकाळी माझीच छत्री समजून एका उपहारगृहातून ही छत्री घेतली होती. जर ही तुमची छत्री असेल आणि तुम्हाला जर ते वाटत असेल की ही तुमची छत्री आहे तर ही छत्री तुम्ही ठेवू शकता. तेव्हा सोपी म्हणतोय की हो, ही माझीच छत्री आहे. The policeman, who is standing on a corner looking curiously, and went to assist a tall blonde in an opera clock across the street. त्या ठिकाणी बाजूला जो कोपऱ्यावर जो पोलीस उभारलेला असतो तो सोपीकडे आणि त्या व्यक्तीकडे अतिशय बारकाईने पाहत असतो, त्यांचा संवाद पाहत असतो. पण तेवढ्यात त्याला रस्त्याच्या बाजूला एक ओपेरा क्लॉक घातला. तर ओपेरा म्हणजे एक संगीत नाटक आणि क्लॉक म्हणजे एक मोठा झग्या टाईप एक पोशाख असतो. असा पोशाख घातलेला एक व्यक्ती त्या ठिकाणी त्याला दिसतो आणि तो पोलीस त्या व्यक्तीकडे निघून जातो. सोपी बिकेम डिसअपॉइंटेड वन्स अगेन. सोपी परत एकदा निराश होतो की त्याचा हा तिसरा सुद्धा प्रयत्न अपयशी झालेला असतो. Then Soapy dragged himself towards Madison Square and reached near an old church. सोपी परत चालत मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी असलेल्या जुन्या चर्चजवळ येतो. He heard music of Sabbath anthem coming from the church. He remembered his past days of his life contained such things as mothers and roses, ambitions, फ्रेंड्स एक्सेट्रा. सोपी त्या चर्चजवळ आल्यानंतर त्याला चर्चमधून सब्बात या दिवशी म्हटली जाणारी जी चर्चमध्ये प्रार्थना म्हटली जाते त्या प्रार्थनेचे संगीत, त्या प्रार्थनेची धून त्याला ऐकू येते. आता सब्बात म्हणजे जे ख्रिश्चन धर्मीय आणि ज्यू धर्मीय जे लोक असतात ते एक दिवस कुठल्याही प्रकारचं काम न करता देवाची प्रार्थना करतात. ज्यू लोक हे शनिवारी प्रार्थना करतात आणि ख्रिश्चन लोक ही रविवारी प्रार्थना करतात. त्या ठिकाणी ते त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाहीत. आणि त्या दिवशी जी म्हटली जाणारी प्रार्थना आहे ती प्रार्थना किंवा त्याची धून, त्याचं संगीत या सोपीला ऐकू येतं. आणि ते ऐकल्यानंतर सोपीला त्याच्या आयुष्यातील जुने दिवस आठवतात, जेव्हा त्याच्याजवळ त्याची आई असते, त्याचे मित्र असतात, त्याच्या वेगवेगळ्या अनेक अशा महत्त्वाकांक्षा असतात. या सर्व गोष्टी त्याला त्या ठिकाणी आठवू लागतात. द इन्फ्लुएन्स ऑफ द चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. त्या चर्चच्या व त्या प्रार्थनेचा सोपीवर खूप चांगला प्रभाव पडतो व त्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगला बदल घडून येतो. त्याच्या लक्षात येतं की आपण किती वाईट परिस्थितीत राहत आहोत, आपण किती वाईट दिवस घालवलेले आहेत, आपल्या इच्छा आता संपल्या आहेत आणि आपण जगण्यासाठी किती वाईट व चुकीच्या गोष्टी आपण करत आहोत हे त्याच्या लक्षात येतं. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज desperate fact. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. He would conquer the evil that had enslaved him. त्याच्या लक्षात येतं की आपण किती वाईट परिस्थितीमध्ये जगत आहोत, आपण किती वाईट चुकीच्या गोष्टी करत आहोत. या सर्व गोष्टी लक्षात येतात. त्याच्यामध्ये एक अशी चांगली प्रेरणा निर्माण होते व तो या सर्व गोष्टीवर मात करायचे ठरवतो आणि व स्वतःला या वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्याचा तो त्या ठिकाणी ठरवतो. म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठी तो त्या वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. या सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण करत आहोत
हे सोपीला लक्षात येतं आणि या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर यायचं, आपण चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगायचं, तो या ठिकाणी ते ठरवतो. Tomorrow he would go into the roaring downtown district and find work. A fur importer had once offered him a place as a driver. He would be somebody in the world. He would. तो ठरवतो की दुसऱ्या दिवशी आपण शहरात जाऊन काम शोधायचे. काही दिवसापूर्वी त्याला एका लोकरीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीनं ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर दिलेली असते. तेव्हा सोपी ठरवतो की आपण उद्या त्या शहरामध्ये जायचं, त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आणि त्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून आपल्याला काम मिळू शकतं का हे आपण पाहायचं आणि आपण सुद्धा या जगामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं असं तो त्या ठिकाणी ठरवतो. Sophie felt a hand laid on arm. He looked quickly around into the impassive face of a policeman. "What are you doing here?" asked the officer. "Nothing," said Sophie. "Then come along," said the policeman. "3 months on the island," said the magistrate in the police court the next morning. असा सोपे विचार करत असताना की आपण आता आपलं आयुष्य बदललं पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य घडवलं पाहिजे, असा विचार करत असतानाच सोपीला त्याच्याजवळ एक पोलीस आलेला दिसतो व त्याला तो पोलीस विचारतो की तू येथे काय करत आहेस. तेव्हा सोपी म्हणतो की मी इथे काहीही करत नाही, इथे फक्त मी उभा राहिलेलो आहे. तेव्हा तो पोलीस म्हणतो की तू आता माझ्याबरोबर चल आणि तो पोलीस त्याला सोपीला पोलीस कोर्टमध्ये न्यायाधीशासमोर उभा करतो आणि ते न्यायाधीश त्याला 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की सुरुवातीला सोपी ला जेव्हा जेलमध्ये जायचे असते तेव्हा त्याचे सर्व प्रयत्न अपयशी होतात. पण जेव्हा त्याला आपलं आयुष्य घडवायचं असतं, जेव्हा त्याला शेवटी जेलमध्ये जायचं नसतं, तेव्हा त्याला जेलमध्ये जावं लागतं. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल अँड ब्युटिफुल स्टोरी रिटन बाय ओ हेनरी. अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे. ओके, थँक्यू माय फ्रेंड्स. If you are new on my channel, please subscribe my channel and then click on the bell icon. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर बेलचं आयकॉन आहे ते बेलच्या आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे इथून येणाऱ्या पुढच्या माझ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत जाईल. थँक्यू वन्स अगेन.